निसर्गाच्या कुशीत बसलेलं एक अप्रतिम ठिकाण आणि त्याचं जिवंत थरारक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भंडारा जिल्ह्यातील शिवणी बांध जलाशय सध्या पावसामुळे पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झाला आहे आणि हे अद्भुत दृश्य अनुभवण्याकरिता स्थानिकांसह दूरदूरच्या पर्यटकांनी मोठी हजेरी लावली आहे। गेल्या आठवड्याभरापासून भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। त्यामुळे साकोली तालुक्यातील शिवणी बांध जलाशय पूर्ण क्षमतेने भरून सध्या ओसंडून वाहत आहे। निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे ठिकाण सध्या पर्यटकांचं नवे आकर्षण बनलं आहे। हिरव्यागार डोंगर रांगा, स्वच्छ पाणी आणि ओव्हरफ्लो होणारा धबधब्यासारखा जलप्रवाह, हे दृश्य पाहण्यासाठी भंडारा जिल्ह्यासह नागपूर, चंद्रपूर, गोंदिया अशा अनेक भागांतून पर्यटक येथे येत आहेत। पर्यटकांचा उत्साह जितका आहे तितकीच प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने शिवणी बांध जलाशयाच्या काही भागांवर ताराचं कुंपण लावण्यात आलं असून दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक रहिवासी जयपाल जनबंधू यांनी सांगितलं आहे की दरवर्षी पावसाळ्यात हे दृश्य पाहण्यासाठी लोक येतात, परंतु यंदा पाऊस जास्त असल्याने पाणी खूप वेगात वाहत आहे। त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे। सध्या तलावाच्या काठावर स्थानिक विक्रेत्यांनीही आपली दुकानं मांडलेली असून पर्यटनामुळे आर्थिक उलाढालही वाढली आहे। या संदर्भात म्हणजे जलाशय शिवणी बांध हा पूर्ण भरल्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये पूर्ण 100% पाऊस झाला असा याचा इतिहास समजतो। अच्छा, सध्या तरी भरपूर म्हणजे पर्यटक इथं भेट द्यायसाठी आले आहेत, तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही शिवणी बांधलेच आहात ना? तर सध्या तरी आता पाण्याची पातळी कितीपर्यंत आहे, काय वाटतं? पाण्याची पातळी 11 फुटाच्या वरती आहे। 11 फुटाच्या वरती झाल्यानंतर ओव्हरफ्लो होतो आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर तालुक्यातील कमीत कमी 20 ते 25 गावचे आणि जिल्ह्यातून सुद्धा येतात, बाहेर जिल्ह्यातून सुद्धा ह्या ओव्हरफ्लो पाहण्यासाठी येतात, मजा घेण्यासाठी येतात, इथे येऊन एन्जॉय करतात, आनंद घेतात। शिवणी बांध जलाशय सध्या पर्यटकांकरिता निसर्गाशी एकरूप होण्याचं ठिकाण ठरत आहे। मात्र सौंदर्य अनुभवताना सुरक्षिततेची जाणीव ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे। पावसाळी पर्यटनाला मिळालेलं हे निसर्गाचं वरदान पुढेही असंच खुलत राहो।